गुड मॉर्निंग। तर आज दिवसाची सुरुवात ना खूप छान झाली होती आणि आज कामंसुद्धा ना पटापट करून घ्यायची होती, कारण या बाल्कनीतलं काम करायला ना 2 माणसं येणार होती, म्हणून म्हटलं आपण घरातली कामं आवरून घेऊया। त्यासाठीच पटकन तन्वीचा टिफिन बनवायला घेतला आणि आज सॅटर्डे असल्यामुळे ना मी तिला टिफिनला उपमा बनवला होता। आज मला असं वाटलं सॅटर्डे आहे तर स्कूल हाफ डे असणार, पण स्कूलमध्ये गेल्यावर समजलं का स्कूल हे फुल डे होतं। म्हटलं चला घरी आल्यानंतर काहीतरी खायला देता येईल तिला। तोपर्यंत इकडे हे माणसंसुद्धा आले होते आणि त्यांचं काम चालू झालं होतं। आणि हो, काल जे नर्सरीमध्ये गेले होते ना तिथून मी एक मोगरा आणि छान असं गुलाबाचं झाड आणलं होतं आणि कुंड्या ना आम्हाला 60 रुपयाला एक मिळाली, त्यामुळे मी 5 घेऊन आली होती। म्हटलं चला सारख्या असल्या तर छान वाटतं। इकडे काम सुद्धा झालं होतं आणि तन्वी सुद्धा स्कूलमधून आली होती आणि तिचं असं म्हणणं होतं का मम्मा हे फरशी कोण फोडली। त्यानंतर तिच्या पप्पाने तिला समजून सांगितलं का हे काम केलं म्हणून फोडावी लागली। त्यानंतर मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं आणि तिथं तन्वीची सुद्धा लुडबुड चालू होती। तिचं असं म्हणणं होतं का मम्मा मला मॅडमने सांगितलं का मम्माची मदत करायची आणि सगळं स्वच्छ झाल्यानंतर ना हे असं काहीसं दिसत होतं। त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेस मस्त असं चहा ठेवला होता सगळ्यांसाठी। आता वातावरण खूप छान झालं होतं, पण पावसाची वाट बघितली पण पाऊस काही आला नाही। त्यानंतर मस्त आम्ही चहा वगैरे घेतला आणि रात्रीचे जेवण वगैरे झाल्यानंतर ना सगळं काम आवरल्यानंतर मला हे चणे भिजत घालायचे होते। म्हटलं उद्या संडे आहे तर काहीतरी स्पेशल मेनू करता येईल म्हणून चणे भिजत घालून ठेवले। त्यानंतर हे बाहेर गेले होते तर यांनी येता येता बदाम शेक आणला होता। आता इथं तन्वीचं चालू होतं का कोणत्या ग्लासमध्ये जास्त आहे एवढा विचार करून सुद्धा तुला पप्पाच्या ग्लासमधलं थोडंसं प्यायचंच होतं। चला असा होता आजचा दिवस। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।